हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व ठीकच असेल. मी पण ठीक आहे. सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा माझा व्हिडिओ मी केलेला आहे माझ्या रिअल लाईफ बद्दल. मी काही गोष्टी सांगितल्या आहे. तर कसं ऑडियन्सचे बरेच क्वेश्चन आहेत मला की मॅडम तुम्ही काय करता, कुठे जॉब करता, काय मॅरिड आहे की अनमॅरिड आहे, कुठे राहता, असे भरपूरसे क्वेश्चन आहेत. मला ते FB ला मेसेज करतात, युट्यूबला पण कमेंट्स करतात की तुम्ही काय करता. तर ऑडियन्सच्या भरपूर क्वेश्चनचे आज मी ते आन्सर, आणि मला छान वाटलं की तुम्ही मला हे क्वेश्चन केले, तर यासाठी थँक्यू. तर आज मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगणार आहे. माझं नाव आहे प्रतीक्षा. मी नागपूर महाराष्ट्रामधून आहे आणि मी मॅरिड आहे. माझं सासर पण नागपूरचं आहे आणि माहेर पण नागपूरचं आहे. जसं माझ्या सासरहून माझं माहेर 15 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. तर माझं एज्युकेशन झालेलं आहे. मी BBA ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे. त्यानंतर मी PG DBM केलेलं आहे. आणि त्यानंतर मग मला MBA करायची भरपूर इच्छा होती, पण MBA मध्ये ऍडमिशन नाही घेऊ शकली कारण काही कारणाने मला ते ऍडमिशन घेता नाही आली. तर मग माझं PG DBM कम्प्लीट झाल्यानंतर मी जॉब करायची. तर मी आयडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काम करायची. जसं आयडियाचे पोस्टपेड कनेक्शन होते, त्या आयडिया कंपनीमध्ये मी काम करायची. तर मी तिथे आयडिया सेल्युलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला. फर्स्ट टाइम होता माझा इंटरव्ह्यूचा. मी याच्या अगोदर कुठे जॉबही नव्हता केला किंवा माझ्याकडे काही एक्सपिरियन्स पण नव्हता. तर फर्स्ट टाइम मग मला कोणी सांगितलं होतं की इथे वॅकन्सी आहे, तर तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्ही जाऊन तिथे इन्क्वायरी करू शकता. तर मग मी डायरेक्ट तिथे इंटरव्ह्यूलाच गेलेली. मग तिथे फर्स्ट टाइम माझा इंटरव्ह्यू होता. तोही मी सिलेक्शन माझं झालं. पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि मला सॅलरी पण तिथे छान होती. माझा PF वगैरे कट होत होता. तर मग मी 2 वर्ष तिथे जॉब केला. मग 2 वर्षानंतर कसं माझं लग्न ठरलं. आता लग्न ठरल्यानंतर मी म्हणजे कंटिन्यू जॉब करणार होती. पण कसं आहे की जसं आता आपलं माहेरचे लोक तर जॉब करायला कधी म्हणजे होच बोलले होते. मला कधी कोणी काही म्हटलं नाही की तू जॉब नको करू, तू इथे नको जाऊ, तिथे नको जाऊ. माझ्या घरच्यांनी असं मला कधीच नाही म्हटलं. पण माझं लग्न ठरल्यानंतर मग मला सासरची लोक बोलले की नाही, तू लग्न झाल्यानंतर ऍटलिस्ट 3 महिने तरी जॉब नको करू. तर आता प्रायव्हेट कंपनीमध्ये आपण जॉब करतो तर आपल्याला 2-3 महिने सुट्ट्या नाही मिळत. जरी लग्न तुमचं ठरलं आहे तर तुम्हाला 15 दिवस भरपूर झाले, 15ही दिवस भरपूर झाले, ते कमीच देतात. 8 ते 10 दिवसाच्या सुट्ट्या देतात. तर मग 3 महिने तर पॉसिबलच नाही आहे. तर मग माझ्या घरचे लोक नाही बोलले की राहू दे, नको करू, जॉब सोडून दे. तर मग मी जॉब सोडला. त्यानंतर मग माझ्या लग्नाला 5 महिने झाले. त्यानंतर मग मी जॉब करायचा होता. मग आता नवीन जॉब कुठे शोधू, इंटरव्ह्यू वगैरे कुठे द्यायचा, तर मग ते सर्च केलं. पण मग मी एकदा जिथे मी अगोदर जॉब करायची त्यांनाच मी कॉल केला. तर त्यांनी बोललं तुम्ही रिजॉईन करू शकता, एवढंच की तुम्ही डायरेक्ट मेन ऑफिसला होते, तर आता तुम्ही मेन ऑफिसला न करता CSA ला करा. तर मला काही प्रॉब्लेम नव्हती. मग मी तिथे CSA ला जॉईन केलं. तर तिथे जॉईन केल्यानंतर मग मी तिथे पण हार्डली 5 महिने केलं. त्यानंतर मी प्रेग्नेंट असल्यामुळे ते जॉब सोडलं. कारण कसं घरची कामं आणि तिथेही जाऊन आपल्याला काम करायचं होतं. मला खूप स्ट्रगल होत होता. तर मग मी तो जॉब सोडून दिला. तर मग त्याच नंतर मला 1 जानेवारी 2018ला मुलगी झाली. मग मुलगी झाल्यानंतर तर मग 3 वर्ष मी काहीच जॉब नाही केला, काही नाही, मी घरीच राहायची. आणि मग 4थ्या वर्षी असंच मी वर्क फ्रॉम होम शोधत होती. तर तसंच मला एक कोर्स मिळाला. 1 महिन्याचा ऑनलाईन कोर्स होता. त्यामध्ये ते तुम्हाला इंटरव्ह्यू कसं द्यायचं, तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन कसं करायचं वगैरे सर्व तिथे शिकवलं गेलं. आणि मेन म्हणजे त्यांच्याचकडून आपल्याला जॉब पण मिळायचा. तर मग तसं होतं. मग मी त्यामुळे तो क्लासही जॉईन केला 1 महिन्याचा. मग त्या क्लासमध्ये जॉईन केल्यानंतर मला त्यांच्याचकडून ऑफर आली टेलिकॉलिंगची, की घरी वर्क फ्रॉम होम होतं तेही. तर मग मी तिथे पण इंटरव्ह्यू दिला. तिथे माझं सिलेक्शन झालं. मग मी तिथे वर्क फ्रॉम होम टेलिकॉलिंगचा जॉब करत होती. मग तो मी 1 वर्ष केलेला आहे. 1 वर्ष केल्यानंतर मग 1 वर्षानंतर मला दुसरी मुलगी झाली माझी 1 डिसेंबर 2020ला. मग ती झाल्यानंतर मी जॉब सोडला. त्यावेळेस कसं कोरोना पिरियड होता, बरेच सर्व म्हणजे ऑफिसेस वगैरे बंद होते. त्यानंतर वर्क फ्रॉम होम मध्ये भरपूर वर्क फ्रॉम होमच शोधत होते. आणि जे काम करणारे बाहेर जाणारे होते तेही सर्व घरीच होते, कारण कोरोना होता त्यावेळेस भरपूर.
मग त्यामध्येच मग मी 4 महिने झाल्यानंतर जसं माझी मुलगी झाली 1 डिसेंबर 2020 ला, मग मी तिथे एप्रिल मंथ मध्ये मग असंच मला वर्क फ्रॉम होम हे डीमॅट अकाउंट मिळालं. तसं शेअर मार्केटच्या कंपन्या होत्या, तर मला असं ऑनलाईन तेही ऑफर आली. पण मी ते विचार करत होते की नाही करायचं की नाही करायचं. ऑनलाईन आहे, बरेच लोक फ्रॉड करतात, आपल्यापुढे कोणाचे पैसे वगैरे गेले तर, हा भरपूर विचार केला. माझे मिस्टरही नाही बोलले. तरी मग 1 महिना तर मी असंच केलं, काही लक्ष नाही दिलं. त्यानंतर मग म्हटलं जाऊ दे, एकदा ट्राय करायला काय जातं, म्हणून मग मी त्यांचं न ऐकता मी जॉईन केला. तर जॉईन केला, मला बरंच प्रॉफिट मिळालं आणि माझी इन्कम पण छान होत होती. मग ते कंटिन्यू, आणि आताही ते कंटिन्यू करते. पण ऍक्च्युली कसं आहे की आता 4 वर्ष अगोदर 5 वर्ष अगोदर म्हणजे भरपूर त्याला पेमेंट वगैरे यायचं, आणि आता कसं तो कंपनी पेमेंट नाही देत आहे, त्यांची भरपूर टर्म अँड कंडिशन्स आहे. तर ते आता थोडं मधात स्टॉप, मग चालू होतो, मग स्टॉप होतो, असं झालेलं आहे. तर मग त्याच्यानंतर मग आता माझं कंटिन्यू डीमॅट अकाउंटच आहे. प्लस मी थोडं शेअर मार्केट करून घेते, पर्सनल लोनचे पण काम आहे माझ्याकडे. आणि तसंच माझ्या लग्नाला 9 वर्ष कंप्लीट झालेली आहे. मला 2 मुली आहे, एक 8 वर्षाची आहे आणि एक 4.5 वर्षाची आहे. आणि तसंच माझं युट्यूबवर काही येण्याचं असं कारण काही नाही आहे. मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की माझं युट्यूबमध्ये येण्याचं कारण, माझी मुलगी खूप हट्ट करायची की तिला तिचं चॅनल ओपन करायचं आहे. तर मग मी तिचं चॅनल ओपन न करता मी माझं चॅनल ओपन केला. तर तेच मग मी आता चॅनल ओपन केलं तर त्यामध्ये व्हिडिओ अपलोड करावा लागेल, म्हणून मग त्यामध्ये मी व्हिडिओ अपलोड केले. जास्त दिवस नाही झाले मला युट्यूब चॅनल ओपन करून, 2 महिने झालेले आहे. पण 2 महिने झाल्यानंतरही मी 1 महिना तिथे काहीच अपलोड वगैरे नाही केलं. बरंच काही सर्च केलं, युट्यूबला कसे व्हिडिओ टाकायचे, व्हिडिओ कसे अपलोड करायचे, कशा प्रकारे करायचे. मग मी भरपूर माहिती घेतली युट्यूबवरूनच. 1 महिना तरी मी युट्यूबचा थोडासा अभ्यास केला. त्यानंतर मग मी युट्यूब चॅनलमध्ये 1 महिना झाला अपलोड करू लागली व्हिडिओ. त्यानंतर तुमच्याच मदतीने माझे सबस्क्रायबर पण कंप्लीट झालेले आहे. तर जशी तुम्ही मला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायला मदत केली आहे, तसंच मला 4000 घंटे वॉच टाइम कंप्लीट करायला मदत करा. तुमच्या मदतीनेच माझे वॉच टाइम कंप्लीट होणार. तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की प्लीज माझे व्हिडिओ स्किप न करता बघा, हीच माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.